ऑनलाईन मोबाईल गेमिंगवर बंदी घाला अशी मागणी विधानसभेत लक्षवेधीद्वारे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। गेमिंग ॲप बनवणारे विकृत आहेत अशी टीका डावखरे यांनी केली। तर ऑनलाईन मोबाईल गेमिंगमुळे लहान मुलं आत्महत्या करतायत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। यावर हा प्रश्न जटिल असून या प्रकरणामध्ये सरकार सर्वांचं मत विचारात घेत असल्याचं माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं आहे। गेमिंग ॲप्स बनवतात, हे गेमिंग ॲप्स बनवणारेच लोक खरं तर विकृत आहेत आणि या विकृत मानसिकतेला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे। हे या मुलांना गेमिंग ॲप्सच्या माध्यमाने आत्महत्या करण्यासाठी त्या तिकडे प्रवृत्त करतात आणि त्याच्यामुळे या लोकांवरती आपण गुन्हा नोंदवून याच्यामध्ये आपण कडक सेक्शन्स घालून कारवाई करणं ही सभापती महोदय अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे नुसतं बॅन करून सभापती महोदय चालणार नाही। एक टास्क फोर्स आपण स्थापन केलाय की जे टास्क फोर्स आपल्याला अहवाल देईल अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे। सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की टास्क फोर्स दोन प्रश्न उपस्थित केले। टास्क फोर्स कालमर्यादा देणार का? सभापती महोदय उत्तर होय असं आहे। पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर टास्क फोर्स आपलं काम पूर्ण करेल। केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकारशी त्या विषयात संपर्क करेल आणि कालमर्यादामध्ये पुढच्या अधिवेशनाच्या आधी पूर्ण कारवाई करेल। नंबर एक। नंबर दोन, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की बाबा यातले जे गेमिंग ॲप आहेत त्या गेमिंग ॲप करणाऱ्यांची मानसिकता यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्या BNSच्या कायद्यातल्या 108 खाली त्यांच्यावर अबेटमेंट टू सुसाईड करता येईल का? सभापती महोदय असा प्रश्न उपस्थित केला आहे। त्याचं उत्तर मी आता एवढंच देईन की याच्याबद्दल लॉ अँड ज्युडिशरीचं मत घेऊन पुढची कारवाई केली आहे।